Hello student, how are you? चांगले आहेत ना? एन्जॉय युअर लाईफ. स्टडी करा. डोंट टेक टेन्शन मध्ये स्टडी नाही होत. जास्त ताणतणाव नाही. हसून खेळा आणि सूत्रपाठ करा. आता मॅथचा आज आपण घेणार आहोत. पॅरलेलोग्राम नाही का. स्क्वेअरचं काय आहे? एरिया ऑफ स्क्वेअर ए स्क्वेअर. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय? एल एच. एरिया ऑफ ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल 1/2 काय होईल? 1/2 मल्टिप्लाय बी इंटू एच. बेस बी म्हणजे बेस, एच म्हणजे हाईट. आता आपल्याला प्रत्येक वेळेस एच म्हणजे हाईट, बी म्हणजे बेस हे वापरायचं आहे. व्ही म्हणजे व्हॅल्यूम, ए म्हणजे एरिया नाही का, आणि पी म्हणजे पेरिमीटर. एरिया म्हणजे क्षेत्रफळ, पेरिमीटर म्हणजे परिमिती, आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया, पेरिमीटर परिमिती, आणि आकारमान व्हॉल्यूम व्ही. असे 3 आपल्याला सतत घ्यायचे. हे लक्षात ठेवायचे. बघ, गणित कधीच पाठ करायचे नाही. डोंट पाठ. आता आपल्याला हे सिलेंडर आहे. काय आहे? सिलेंडर. हे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. हा क्वेश्चन आहे. इफ radius r is equal to 14 centimeter and h is equal to 10 centimeter, find volume of cylinder. वृत्तचित्ती. बरोबर की नाही? मग सोल्युशन काय होईल? सोल्युशन आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम काय? फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे काय? हाईट. दिलेल्या गोष्टी लिहून घ्यायच्या नाही का. एच किती दिलाय? 10 सेंटीमीटर. आणि आर किती दिलाय? 14 सेंटीमीटर. आर म्हणजे रेडियस. बरोबर की नाही? रेडियस म्हणजे आर. मग काय होईल इथे? पायाची किंमत आपल्याला माहिती आहे. किती घ्यायची? पाय इक्वल टू 22/7 किंवा डेसिमल पॉइंट असेल तर 3.14. बरोबर. म्हणून व्ही इक्वल टू, आता व्हॅल्यूम काढायचं. पाय किती घेतलाय? 22/7. हा सतत आहे. 3.14 किंवा 22/7. बरोबर. आता या ठिकाणी रेडियस तुम्हाला माहिती आहे किती आहे? 14 इंटू 14चा काय करायचा? स्क्वेअर. इथं वर्ग आहे ना. बरोबर. आणि एच माहिती आहे काय? 10. एच किती आहे? 10. मग आता व्ही इक्वल टू 22/7. 14 वर्ग म्हणजे काय? 14 गुणिले 14. 14 मल्टिप्लाइड बाय 14 इंटू 10. 7 आणि 22. 7 1 जार 7 2 जार 14. आता याने याला भाग द्यायचा. बरोबर. बी इक्वल टू 22 दुने, किंवा 14 ने याला 2 ने भागायचं. 14 दुने किती? 14 दुने 28. 7 2. 14 दुने 28 आणि 2 किती? 30. बरोबर. 22 चौक 88 8. 22 एक 22 आणि 8 30. याचा आणि याचा गुणाकार झाला 22. 22 आणि 14. आता 2 जसेच्या तसे आणि 10. मग याचा गुणाकार किती होईल? याचा गुणाकार किती होईल? 10 दुने 20. बरोबर. म्हणजेच काय? 308 गुणिले किती? 20 इज इक्वल टू 0 जसाचा तसा ठेवा इथे, आणि 2 आणि गुणा. 2 8 16 1. बरोबर. आणि 2 3 6. बरोबर. म्हणजे 300 600 झाले, आणि 8 दुने 16. हा 0. 6160
क्यूबिक सेंटीमीटर. हे झालं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर घन. म्हणजे याचा गुणाकार करा 2×16. चला 1 2 त्रिक 6 बरोबर, आणि हा 10 किंवा 20 10 दुने 20. हा शून्य जसा तसा घेतला 2×16 1 2 0 0 1 1 आणि 2 त्रिक 6. साधा हिशोब बरोबर. 6160 सेंटीमीटर क्यूब. हे झालं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. मग इथं लिहायचं व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू आन्सर क्यूबिक सेंटीमीटर. कळलं सर्वांना? आता हे HW देतो. इफ A of cube is 29 centimeter, find volume of cube. हे काय दिलेलं आहे तुम्हाला? HW काय दिलेलं आहे? HW. मग 29 आहे, लक्षात ठेवा. किती आहे? 29. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब. क्यूबचं व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय? V = A क्यूब. म्हणजे याचा क्यूब करायचा म्हणजे किती वेळा गुणाकार येईल? 29 × 29 × 29. ओके, फाइंड करा. अजून 1 2 सोडवा. आपण गणित उद्या परवा 4-5 दिवस घेणार आहोत. ओके, बाय, थँक्यू.